Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. 1 जून 1986 साली कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी सकाळी ठीक 8:30 वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकजवळ अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. सीमा भागात 1986 साली वाढती कन्नड सक्ती विरोधात मराठी भाषिकांमध्ये तीव्र असंतोष होता आणि याचाच परिणाम म्हणून 1 जून 1986 रोजी या कन्नड सक्ती विरोधात आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनावेळी कर्नाटक सरकारच्या पोलिसांच्या बेछूट गोळीबारात महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते हुतात्मे झाले. त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या घटक समितीच्या सदस्यांनी, युवा व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व मये समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर केणेकर, सरचिटणीस अॅडव्होकेट MG पाटील, कार्याध्यक्ष आर्यम चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण हुनकेकर, मोनापा पाटील, विठ्ठल पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असून या प्रकरणाकडे महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि मुख्यमंत्री यांनी तातडीने बैठक बोलवावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे. या संदर्भात 19 जूनपर्यंत बैठक न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे मंत्री उदय सामंत यांना दिले. यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले की सीमा भागातील मराठी भाषिकांविषयी त्यांना विशेष आत्मीयता असून मुंबईत परतल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत तातडीने बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रात 23 ते 25 जून दरम्यान आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यानंतर तातडीने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात बैठक घडवून आणण्याचे काम केले जाईल. सीमा भागातील मराठी भाषिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबतही आपण संवेदनशील असून त्या सोडवण्यासाठी कर्नाटक सरकारच्या संबंधित प्रतिनिधींशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यातील ताळीकोट शहरातील बाजार परिसरातील हनुमान मंदिराजवळ असलेल्या भूमिका हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरमधून गळती होऊन आग लागल्याने 8 जण भाजल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 3घांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर विजयपूर येथे उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलचे मालक बसवराज कुंभार यांनी रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे हॉटेल सुरू करून नाश्ता तयार करण्याची तयारी सुरू केली होती. यावेळी स्टोव्हजवळ गॅसची गळती झाल्याने अचानक आग भडकली. काही क्षणातच आगीच्या ज्वालांनी संपूर्ण हॉटेलला वेढा घातल्याने तेथे उपस्थित असलेल्या 8 जणांना भाजल्याच्या जखमा झाल्या. घटनेनंतर जखमींना तातडीने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी विजयपूर येथे हलवण्यात आले. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावातील भीषण हत्याकांड प्रकरणी 12 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमध्ये 6 जणांची हत्या करण्यात आली होती. मृतांमध्ये दुंडप्पा निराळे, भाऊ शिवपुत्र निराळे, चंद्रकांत निराळे, शिवपुत्र यांचे पुत्र
राहुल निराळे व समर्थ निराळे तसेच शिवपुत्र यांचे सहकारी शब्बीर अत्तार यांचा समावेश आहे. या घटनेमध्ये त्यांच्यासोबत असलेले अरविंद कटगे आणि जेसीबी ऑपरेटर संदीप माने हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विजापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चैतन्य कुमार निराळे यांनी चडचण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये 12 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय. कल्याणगौड ईश्वरगौड पाटील, अप्पूगौड पाटील, ईश्वरप्पा पाटील, प्रकाश पाटील, प्रशांत पाटील, सिद्धराम पाटील, लयप्पा बिरादार, चिदानंद कोळी, मशीद बिरादार, श्रीमंत बिरादार, शंकरप्पा अरकेरी आणि अप्पासाहेब भोवी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथके नियुक्त करून शोध मोहीम सुरू केली आहे. मुडलगी शहरातील वड्डरोणी परिसरामध्ये झालेल्या लक्ष्मण बंडी वड्डर यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. लक्ष्मण हे कामानिमित्त विजापूर जिल्ह्यातील टक्कळकी गावामध्ये गेले होते. ते 18 मे रोजी आपल्या गावी परतले होते. दरम्यान एका तरुणीच्या वादातून हा खून झाल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात 4 तरुणांनी मिळून लक्ष्मण यांच्यावर चाकूने हल्ला केला. आरोपी हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लक्ष्मण यांनी आपल्या नातेवाईकांना फोन करून आपल्यावर चाकूने हल्ला झाल्याची माहिती दिली. नातेवाईक घटनास्थळी पोहोचताच त्यांनी लक्ष्मण यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र अतिरक्तस्राव झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, असे एसपी रामराजन यांनी सांगितले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत 4ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे नाव नव्या मुख्यमंत्र्यांसाठी निश्चित करण्यात आले आहे. आज राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले. तसेच आपल्या सहकाऱ्यांसह मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठीची तारीख आणि वेळही त्यांना कळवली आहे. राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणामध्ये म्हटलं आहे की 30 मे 2026 रोजी मला तुमचं सत्ता स्थापनेचा दावा केल्याचं पत्र मिळालं. त्याला अनुसरून मी तुम्हाला कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी निमंत्रण देत आहे. हा शपथविधी 3 जून 2026 रोजी सायंकाळी 4 ते 5 या कालावधीमध्ये लोकभवनच्या परिसरात पार पडेल. दरम्यान डी.के. शिवकुमार यांची आज सकाळी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर त्यांनी राज्यपालांना लिखित स्वरूपात सत्ता स्थापनेचा दावा करणारं पत्र लिहिलं. त्याला राज्यपालांनी मंजुरी देत सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण डी.के. हेरेकर ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गली शहापूर बेळगाव येथील शोरूमला. डी.के. हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. विजापूर जिल्हा अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या विशेष कारवाईत हातभट्टी, दारू आणि गुळाचे रसायन जप्त करण्यात आले असून आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अबकारी अप्पर आयुक्त बेळगाव तसेच अबकारी संयुक्त आयुक्त बेळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विजापूर जिल्ह्याचे अबकारी उपआयुक्त यांच्या नेतृत्वाखाली विभागांच्या अबकारी निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी संयुक्त विशेष मोहीम राबवली. यावेळी मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार विजापूर शहरातील हरण शिकारी कॉलनीतील मरगम्मा मंदिराजवळ असलेल्या लैला शिवकुमार उर्फ शिवाजी जुमनाळ यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी 3.5 लिटर हातभट्टी दारू तसेच 1 लिटर गुळाचे रसायन जप्त केले. या प्रकरणी आरोपी लैला शिवकुमार उर्फ शिवाजी जुमनाळ यांच्याविरुद्ध कर्नाटक अबकारी कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजापूर विभागाचे अबकारी उपनिरीक्षक मल्लन्ना निलस्कर यांनी हा गुन्हा नोंदवला आहे. या कारवाईमध्ये अबकारी उपनिरीक्षक मल्लन्ना निलस्कर, अबकारी मुख्य हवालदार प्रवीण पाटील, अबकारी हवालदार इरण्णा हट्टी, श्रीशैल बंडगार तसेच इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
मूळचा हासगोळी येथील रहिवासी आणि सध्या गणेशपूर बेळगाव येथे वास्तव्यास असलेल्या युवकाचा हासगोळी येथील चाळोबा देवालय टेकडी परिसरातील तिलारी धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना काल शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. ओमकार नामदेव पाटील वय 24 असं बुडालेल्या युवकाचं नाव आहे. ओमकार हा गणेशपूर येथील युवक पार्टीसाठी आपल्या अन्य 2 मित्रांसह चाळोबा टेकडी परिसरात गेला होता. जेवण केल्यानंतर मित्रांसह पाण्यात पोहण्यास उतरला. पोहताना खाली पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ओमकार बुडाल्याने सोबतच्या दोन्ही मित्रांनी पाण्याबाहेर येत आजूबाजूला कोणी वाचवण्यासाठी आहे का हे पाहिले. मात्र परिसरात कोणीच नसल्याने त्यांनी हासगोळी येथे माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह शोधण्याची मोहीम हाती घेतली. रात्री 10:15 वाजता मृतदेह आढळला. त्याच्या पश्चात आई वडील बहीण असा परिवार आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे खासगी कार्यक्रमानिमित्त बेळगाव येथे दाखल झाले असता त्यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. सामंत म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री आपले उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय सकारात्मक आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी शिवसेना त्यांच्या मागे खंबीरपणे उभी आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महायुती सरकार सातत्याने प्रयत्नशील असून समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे यांनी केलेल्या संघर्षाचे कौतुक करत त्यांच्या प्रयत्नांबद्दल उदय सामंत यांनी धन्यवाद व्यक्त केले. फटाके उडवताना दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा कार्यकर्ता शिवा लोहार याच्यावर उपचार करून त्याला पुन्हा दृष्टी मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या मदतीबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. यावेळी समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की काही महिन्यांपूर्वी भारताने वेस्ट इंडिज विरुद्धचा क्रिकेट सामना जिंकल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना फटाके उडवत असताना शिवा लोहार गंभीर जखमी झाला होता. या दुर्घटनेमध्ये त्याच्या दोन्ही डोळ्यांना इजा झाली होती. उपचारासाठी सुमारे 7 ते 8 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वैद्यकीय कक्षामार्फत शिवा लोहार याच्यावर हैदराबाद येथे निःशुल्क शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे त्याच्या एका डोळ्याची दृष्टी परत आली असून तो आता पाहू शकत असल्याचे कोंडुस्कर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकार, एकनाथ शिंदे, त्यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे तसेच उपचार प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या सर्व संबंधितांचे आभार मानले. 4 दिवसांपूर्वी एका अल्पवयीन दुचाकीस्वाराच्या पालकांना 25,000चा दंड ठोठावल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी पुन्हा एकदा पालकाला नोटीस बजावली. कारण त्याचा मुलगा अल्पवयीन असताना रस्त्यावर दुचाकी घेऊन फिरताना वाहतूक पोलिसांना आढळला. रहदारी पोलिसांकडून ठिकठिकाणी थांबून कारवाई केली जात आहे. विशेषतः काही अल्पवयीन मुले दुचाकी चालवत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी अशा दुचाकींवर लक्ष ठेवले आहे. 29 मे रोजी रात्री 8:45च्या सुमारास शहरातील पोस्टमन चौकामध्ये एक अल्पवयीन युवक दुचाकी घेऊन फिरत असल्याचं आढळून आलं. तो अल्पवयीन असल्याचं निदर्शनास येताच दुचाकी जप्त करून वाहतूक दक्षिण ठाण्यामध्ये नेली. या ठिकाणी त्याच्या वडिलांना बोलावून दंडात्मक पावती दिली. त्या पावतीनुसार आता दुचाकी मालकाला 25,000चा दंड भरावा लागणार आहे. बीपीएल रेशन कार्ड धारकांना मे आणि जून महिन्यांचे धान्य वितरण सुरू आहे. यंदा धान्य टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. धान्य साठवण्यासाठी जागा कमी पडत असल्याचे कारण देण्यात येत आहे. राज्य सरकारच्या वाट्याचे दोन्ही महिन्यांचे धान्य जून महिन्यात वितरण करण्यात येणार आहे. मे आणि जून महिन्याचे केंद्र सरकारचे माणसी 5 किलोप्रमाणे 2 महिन्याचे मिळून माणसी 10 किलो तांदळाचे वितरण केले जात आहे. या महिन्यात केंद्र सरकार रेशन वितरण करत असल्याने राज्य सरकार पुढील महिन्यात रेशन वितरण करणार आहे. लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात होणार नसून ते 2 टप्प्यात मिळणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी गोडाऊनमधील धान्य साठा मर्यादित असल्याने वितरण व्यवस्थापन सुरळीत ठेवण्यासाठी हा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर
आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री भावकाई देवी यात्रोत्सवाचे आयोजन मंगळवार दिनांक 2 जून ते बुधवार दिनांक 3 जून 2026 या कालावधीमध्ये करण्यात आले आहे. यात्रोत्सवाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक समितीने केले आहे. बिजगर्णी येथील श्री भावकाई देवी मोरेबंधू यात्रा उत्सव कमिटी तसेच श्री भावकाई देवी मंदिर परिसर विकास व यात्रा उत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने यात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. आज रविवारी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले असून मंदिराला आकर्षक सजावट व रंगरंगोटी करण्यात आली आहे. यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवार दिनांक 2 जून रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून गोंधळ व विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होणार असून हे कार्यक्रम दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहतील. दुसऱ्या दिवशी बुधवार दिनांक 3 जून रोजी ओटी भरणे, गारहाणे, भरयात्रा तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर यात्रोत्सवाची सांगता होईल. स्वच्छता अभियानावेळी रामचंद्र मोरे, शंकर मोरे, महादेव मोरे, अरविंद मोरे, संदीप मोरे, भावकू मोरे, बबन मोरे, परशुराम मोरे, आप्पाजी मोरे, महेश मोरे, संजय मोरे, सागर मोरे, तुकाराम मोरे यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. बेळगाव शहराच्या इतिहासात आजपर्यंत शहरातील एकाही आमदाराची मंत्रिपदी निवड करण्यात आलेली नाही. अनेक आमदार 3 ते 4 वेळा निवडून आले तरी अद्याप शहर मंत्रिपदापासून वंचित राहिलं आहे. याशिवाय कोणत्याही महामंडळाचे अध्यक्षपद देखील देण्यात आलेले नाही. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. आता राज्यात नूतन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे. त्यानुसार उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांना मंत्रिपद देण्यात यावं अशी मागणी काँग्रेस नेते मल्लेश चौगुले यांनी केली आहे. कन्नड साहित्य भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी झाल्याने पाणी टंचाईचे सावट अधिक गडद झाले आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. राकसकोप जलाशयाची एकूण क्षमता अर्धा टीएमसी आहे. 30 मे रोजी जलाशयातील पाण्याची पातळी 2451.90 फूट नोंदवली गेली. गतवर्षी याच दिवशी ही पातळी 2454.20 फूट इतकी होती. म्हणजेच यंदा तब्बल 2.3 फूट पाणीसाठा कमी असून ही घट चिंताजनक मानली जात आहे. दरम्यान हिडकल जलाशयातही समाधानकारक साठा नसल्याचं चित्र आहे. या जलाशयाची क्षमता 51 टीएमसी असून सध्या तेथे 9.164 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच काळात 9.940 टीएमसी पाणीसाठा होता. म्हणजेच यंदा 0.776 टीएमसीने घट झाली आहे. या दोन्ही जलाशयातील पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे बेळगाव शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम जाणवतोय. रत्नागिरी कुणबी समाज बेळगाव यांच्या वतीने रविवार दिनांक 31 मे रोजी आयोजित 19व्या वार्षिक स्नेहसंमेलन व गरीब आणि होतकरू विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित राहून समाज बांधव आणि गुणवंत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सामंत यांनी ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कुणबी समाजाने राबवलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचं सांगितलं. समाजातील शेवटच्या घटकातील मुलामुलींपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी यासाठी शासन आणि समाज म्हणून आपण कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा देत शिक्षणाच्या माध्यमातून समाज प्रगती साधू शकतो असा विश्वास व्यक्त केला. यावेळी कुणबी समाज यांच्यासह समाज बांधव, गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशात काही ठिकठिकाणी पाऊस पडला, मात्र बेळगाव तालुक्यात मागील 10 दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर पुन्हा दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यातील 10 ते 15% शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली असून उर्वरित 85 ते 90% शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.
काही ठिकाणी भात पेरणीनंतर पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय. तसेच पावसाशिवाय कोणीही पेरणी करू नये असे वारंवार कृषी विभागाकडून आवाहन करण्यात येत असल्यानं उर्वरित शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. पुरेसा पाऊस न झाल्याने बहुतेक धरण, विहीर, बोरवेल व तलावांनी तळ गाठला आहे. पाऊस लांबल्याने जमिनीतील ओलावाही कमी झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. एकीकडे हवामान खात्याने यावर्षी लवकर व जास्त पाऊस पडण्याचं भाकीत वर्तवलं होतं, परंतु गेल्या 10 दिवसांपासून पाऊस नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालाय. ज्यांनी पेरणी केली आहे ते शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. जूनचा पहिला आठवडा आला तरी तालुक्यात मान्सून अद्याप आलेला नाही. आता पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पेरणीची ती फण गोठ्यातच ठेवावी लागली आहे. गोव्यात अलीकडे कडक करण्यात आलेल्या वाहतूक दंड अंमलबजावणीचा पुनर्विचार करून किरकोळ आणि पहिल्यांदा झालेल्या नियमभंगासाठी तात्काळ आर्थिक दंडाऐवजी पहिल्यांदा इशारा देण्याची प्रणाली लागू करावी, अशी मागणी भाजप नेते तथा माजी आमदार अॅडव्होकेट अनिल बेनके यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. या संदर्भातील निवेदन त्यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना सादर केले. गोवा वाहतूक पोलिसांकडून पर्यटक वाहनांवर, विशेषतः पीयूसी नसलेल्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात दंड आकारला जात आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.